मागच्या काळामध्ये आमचे संभाजी भैया, अभिमन्यू भाऊ या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण लातूरला रेल्वेची कोच फॅक्टरी दिली। ही रेल्वेची कोच फॅक्टरी आता त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात मोठं काम चालू होत आहे। त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये मेट्रो आणि आपल्या ज्या अमृत भारत ट्रेन्स आहेत, वंदे भारत ट्रेन्स आहेत, त्याची निर्मिती तिथे होणार आहे। काही लोक प्रश्न विचारायचे इथे खरोखर काही होणार आहे का? आज ते जाऊन पाहू शकतात आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो पुढच्या काळामध्ये तिथे जे आपण प्लॅन तयार केले आहेत त्या प्लॅनमुळे किमान 10,000 आमच्या लातूरच्या तरुणांना त्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे। पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ज्यावेळेस मी समृद्धी महामार्ग तयार केला अनेक लोकांनी विरोध केला, पण आज समृद्धी महामार्गाने काय किमया केली? समृद्धी महामार्गामुळे देशामध्ये, राज्यामध्ये नवीन मॅग्नेट तयार झाले, नवीन इंडस्ट्रियल एरिया तयार झाले। नागपूर सारखा एरिया हा आता मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं। मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे नवीन मॅग्नेट तयार झालं। आज देशाच्या इलेक्ट्रिक व्हेकलची सर्वात मोठी कॅपॅसिटी ही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आम्ही तयार करू शकलो, कारण त्या ठिकाणी आपण त्याला पोर्टशी जोडलं आणि समृद्धी महामार्ग तयार केला। त्या महामार्गावर जेवढे जिल्हे येत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा कायापालट आता त्या महामार्गामुळे होतोय। आणि म्हणून माझ्या हे लक्षात आलं की मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा जर आपल्याला कायापालट करायचा असेल तर त्यांना मुंबईशी जोडणं गरजेचं आहे। मुंबईशी जोडल्याशिवाय तो कायापालट होऊ शकत नाही। आणि म्हणून लातूरला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा जर आपल्याला करायचा असेल तर लातूर ते मुंबईची कनेक्टिव्हिटी, लातूरपासनं JNPT पोर्ट आणि लातूरपासनं वाढवणचं बंदर हे दोन जर आपण जवळ आणलं तर लातूरमध्ये उद्योग हे मोठ्या प्रमाणात येतील। आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आता लातूर ते मुंबई हे अंतर कमी करायचं आणि नवीन सुपर एक्सप्रेसवे लातूरपासून मुंबईपर्यंत आम्ही नेतोय। 5 तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत। त्या ठिकाणी एक बोगदा आम्ही तयार केलाय, त्या बोगद्याने JNPT किंवा आपल्या अटल सेतूपर्यंत पोहोचणार आहोत आणि अटल सेतूवरनं पुढच्या 25 मिनिटांमध्ये तुम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहात। अशा पद्धतीनं लातूरकरांना मुंबईजवळ आणण्याचं काम केलं आहे। हे केवळ ज्या नेत्यांना मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता किंवा ज्या पर्यटकांना मुंबईला जायचं आहे किंवा ज्यांना कामाने मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता हा रस्ता नाही आहे। मी तुम्हाला सांगतो लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा महामार्ग हा लातूर मुंबई मार्ग होणार आहे। मी आजच सांगतो, ज्यावेळी मी समृद्धीचं सांगायचो की समृद्धी झाला की आमच्या संभाजीनगर आणि जालन्याचं चित्र बदलेल, लोक मला वेड्यात काढायचे। आजची परिस्थिती आहे, सगळ्यात मोठं औद्योगिक क्लस्टर तिथे आम्ही तयार केलं। सगळ्या जमिनी संपल्या, सगळे भूखंड संपले। आता 10,000 एकर अजून जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित करून उद्योगाला आम्ही देतोय। उद्योग लाईनीमध्ये लागलेले आहेत आणि आमच्याजवळ जागा उरलेली नाही। तीच स्थिती मला या ठिकाणी लातूरची बघायची आहे आणि म्हणून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, लातूरचा विकास हे एकमेव आमचं ध्येय आहे।